आज मी एक खास ट्रिक वापरून 1 लिटर दुधापासून कमी वेळात घट्ट आणि मलईदार बासुंदी बनवणार आहे। त्यासाठी पातेल्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे, जेणेकरून आपली बासुंदी बुडाला चिकटणार नाही। तर असं दुधाला उकळी काढून घ्यायची आहे। फुल गॅसवर एक उकळी काढून घेतल्यानंतर स्लो गॅसवर हळूहळू बासुंदी आटू द्यायची। बासुंदीला एकसारखं घोटण्याची गरज नाही आहे, फक्त अधूनमधून जेव्हा मलई वर येईल तेव्हा साईडनं स्क्रॅच करून ती मलईमध्ये टाकून द्यायची। पातेल्याच्या तळाला सुद्धा स्क्रॅच करून घ्यायचं, जेणेकरून बासुंदी खाली तळाला लागणार नाही। 1 घंटा झालेला आहे आणि आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे, जवळपास निम्मच झालेलं आहे आणि कलरही थोडासा चेंज झालेला आहे। अधूनमधून खरडून आपण जी मलईमध्ये टाकत आहोत त्याच्यानंच ही बासुंदी मलईदार बनणार आहे। दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे, तरी सुद्धा कडलेल्या दुधाची जी चव येते त्यासाठी त्याला आणखीन थोडंसं उकळून घ्यायचं आहे। दूध चांगलं कडलेलं आहे, कलरही चेंज झालेला आहे आणि दाटसरही झालेला आहे। तर आता या स्टेजला आपण त्यात साखर टाकून घेणार आहोत। तर मी 1 लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। साखर टाकून त्याला मिक्स करून घ्यायचे आणि थोडा वेळ उकळून घ्यायचे, जेणेकरून साखरेतलं पण पाणी आटेल। साखरेतलं पाणी आटवण्यासाठी 10 मिनिटांची उकळी पुरेशी आहे। तोपर्यंत मी एक महत्त्वाचं थिकनिंग एजंट म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये रूम टेम्परेचरवर असलेलं अर्धी वाटी दूध टाकून त्याला मिक्स करून घेते आणि हे मिक्स केलेलं दूध थोडंसं आपल्याला आपल्या बासुंदीमध्ये टाकून त्याला एकसारखं हलवत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही। तर असं आपलं मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपण अर्धच मिश्रण टाकलेलं आहे। तर आता ह्या स्टेजला मी विलायची पण 7-8 विलायची सोलून घेते। तर इकडे आपली बासुंदी मस्त घट्ट झालेली आहे। गॅस बंद करून घेऊ आणि जी विलायची आपण सोलून घेतली होती ती बासुंदीमध्ये टाकून घेऊ। तर सोबतच ड्रायफ्रूट्स पण मी थोडेसे कट करून घेते, ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी पण चालतात। तर अशी ही आपली घट्ट बासुंदी झालेली आहे। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती आणखीन घट्ट होईल। तर मी हे 1 घंटाभर फ्रीजमध्ये ठेवून त्याला काढलेलं आहे, बघू शकता किती घट्ट झालेली आहे। तर अशी ही बासुंदी पुरीसोबत म्हणजे तुम्ही पोळीसोबत पण खाऊ शकता, पण पुरीसोबत आणखीन छान लागते। ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली मला फीडबॅकमध्ये सांगा।